नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे। आपणासाठी थेट शिक्षण विभागामध्ये विधान भवनात काय घडले या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओतून स्पष्ट करत आहे। तर चला पाहूया संपूर्ण आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातील प्रश्न। येथे आमदार सत्यजित उभे आहे विधान भवनामध्ये। त्यांनी प्रश्न विचारला आहे अध्यक्ष आणि मंत्री महोदयांना। त्या प्रश्नांच्या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया। थेट विधिमंडळात अपडेट। शिक्षण विभाग सर्वात भ्रष्ट, सत्यजित तांबे व्हर्सेस पंकज भोयर। विधानसभेत राडा, ऐशी की तैशी। मित्रांनो, या विषयावर आपण माहिती जाणून घेऊया। ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकाच्या प्रश्नावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला आहे। अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी थेट आरोप केला आहे की राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार असेल तर तो शालेय शिक्षण विभागात आहे। इतकी किचकट प्रक्रिया आहे आणि नियमामुळे शिपायाला शिक्षक आणि शिक्षकाला चपराशी बनवण्याचे प्रकार घडले आहेत। आज शिक्षण विभागाची प्रचंड बदनामी होत आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर प्रत्येक जिल्ह्यातून शिक्षक आंदोलन का करतात? आझाद मैदानावर आंदोलन का होते? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार एकही नियम शिक्षण विभागात पाळला जात नाही किंवा पाळला नाही, असा घणाघात सत्यजित तांबेंनी आरोप केला। तुम्ही पासपोर्ट ऑफिस मध्ये जा, टीसीएस मुळे सुधारेल, पुन्हा पासपोर्ट काढण्यासाठी जाण्याचे काम पडत नाही। पण शिक्षण विभागात ऑनलाईन अर्ज करूनही हार्ड कॉपी मागितली जाते। महाआयटीचा एकही प्रोजेक्ट यशस्वी झाला नाही। यावर डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर दिले। तांबेंनी बैठकीची मागणी केली। या स्फोटक चर्चेचा संपूर्ण व्हिडिओ पहा। येथे आमदारनी दिलेल्या उत्तराला शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर उत्तर देत आहे। ते उत्तर जाणून घेऊया। मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे उत्तर। शिक्षण विभागात संपूर्ण डिजिटल प्रक्रिया सुरू आहे। समजून घेण्यासाठी बैठक लावावी। तांबेंना निमंत्रित करू। विनंती आहे की शिक्षण विभाग सर्वात भ्रष्ट आहे असे तासिरे ओढू नका, कारण आपण याच व्यवस्थेतून आलो आहोत। या व्यवस्थेत मोठे शास्त्रज्ञ, नेते, कलाकार दिलेत। यामुळे आरोपामुळे शिक्षक बदनाम होतील। एसीबी खातेही माझ्याकडेच आहे। कोणावर कारवाई, कोण निलंबित आहे याची माहिती माझ्याकडे आहे। लोकांनी आपल्याला प्रणाली सुधारण्यासाठी पाठवले आहे, फक्त बेकार आहे असे म्हणण्यासाठी पाठवले नाहीत। तांबेची प्रतिक्रिया। आरोप शिक्षकावर नाही, विभागावर आहे। लाचलुचपत प्रतिबंध कायद्याखाली किती जणांवर कारवाई, किती निलंबित आहे याची माहिती सभागृहात ठेवा। यापुढे म्हणाले की या बैठकीत सुधारणा होईल का? ऑनलाईन प्रक्रिया सुधारेल का? यावर आम्ही लक्ष ठेवून आहे। तर मित्रांनो, विधानसभेतील या प्रश्नोत्तरच्या तासात शिक्षण विभागात भ्रष्टाचार, किचकट प्रक्रिया आणि महाआयटीच्या अपयशावर आमदार सत्यजित तांबे यांनी अत्यंत प्रखर शब्दात, म्हणजे अत्यंत स्फोटक शब्दात तांबेंनी जाब विचारला। सेवा हमी कायदा असूनही एकही नियम पाळला जात नाही। ऑनलाईन प्रक्रिया करूनही हार्ड कॉपी मागितली जाते, हे त्यांनी वास्तव मांडले। मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी बैठकीचे आश्वासन दिले आणि विभागांची बाजू मांडली की या व्यवस्थेनेच आपल्याला घडवले आहे। पण तांबेने स्पष्ट केले, आरोप शिक्षकावर नाही तर प्रणालीवर आहे। आता महत्वाचा प्रश्न आहे की मंत्री महोदयाच्या दालनात होणाऱ्या बैठकीत खरंच सुधारणा होईल का? शिक्षकाचे प्रलंबित प्रश्न, अनुकंपा, शालार्थ आयडी बदली यांच्या कालमर्यादा निश्चित होईल का? महाआयटी ऐवजी नवीन प्रणाली येईल का? येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल। तोपर्यंत तुम्हाला काय वाटते? शिक्षण विभाग
खरंच भ्रष्ट आहे काय? कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांसाठी शेअर करा. विधानसभा आणि GR च्या प्रत्येक अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.